हॅलो छोट्या दोस्तांनो. आता आपण फिशिराची कुठली गोष्ट ऐकणार आहोत माहितीये का? चिकू पिकूच्या खाऊ विशेषांक यातली फिशिराची एक मस्त धमाल गोष्ट आहे. काय बरं होणार आहे या गोष्टीमध्ये आणि तिचे मित्र सुद्धा आहेत का याच्यात? बघूया. सुरू करूया. जा, तुम्ही असं खेळणार असाल तर मला नाही तुमच्याशी खेळायचं, तुम्ही सगळे चीटिंग करताय. फिशिरा एकदम चिडलीच होती. सगळे मित्र असे म्हणायला लागले, आम्ही नेहमी सारखेच लपलो होतो, तुला सापडलो नाही पटकन त्याला आम्ही काय करणार? काय नाही, तुम्ही मुद्दाम असं करताय, सगळे चीटिंग करताय, मला नाही खेळायचं तुमच्याशी, जा मी घरीच जाते. असं म्हणून तणतणत फिशिरा घरीच गेली आणि चक्क रुसून कोपऱ्यात बसली. तुम्ही करता का असं कधी? आई बाबांवर ताई दादांवर चिडलात रुसलात की असे कट्टी मी नाही जा. तसं झालं फिशिराचं. सगळ्यांना आश्चर्यच वाटलं, अरे एवढं काय झालं? तिचे बाबा हळूच पोहत तिच्या जवळ आले आणि असं गुणगुणत गुणगुणत गाणं म्हणायला लागले. तू माझा हसरा मासा, चेहरा का आज असा, रुसवा तुझा घालवू कसा, खाऊ खा आणि रुसूबाई हसा. आणि मग त्यांनी त्यांच्या बरोबर आणलेला हिरवा पाला फिशिराला दिला. पण फिशिराने काही त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही. पाला पण असा नको म्हणली. एवढं छान मजेशीर गाणं म्हणलं बाबांनी तरी हसलीच नाही ती. मग थोड्या वेळाने फिशिराची आई तिच्या जवळ आली आणि ती म्हणली, फिशिरा अगं थोडं खाऊन घेतेस का? आज सकाळी तुला खेळायला जायची इतकी घाई झाली की तू जेवली सुद्धा नाहीयेस धड. हे घे, खाऊन घेतेस का? तुझा अगदी आवडता हा किड्यांचा खाऊ मी आणलाय. काही नको खायला, मला अजिबात भूक नाहीये. असं म्हणून फिशिरा पुन्हा तिच्याकडे पाठ करून बसली. आई मग तिला काही म्हणली नाही आणि आपापलं काम करायला लागली. मग आईने समुद्री गवतामध्ये छानसे रोल तयार करायला सुरुवात केली. फिशिरा आपली बघते, कोणीच तिच्याकडे लक्ष देत नाहीये. आई तिचं कामच करते. मग फिशिरा पोहत पोहत आईच्या मागे आली आणि जोरात ओरडली, मला कंटाळा आलाय. आई म्हणाली, हो का? काय करतेस मग? मित्रांशी तर तू भांडून आलीयस, बाबांशी पण बोलत नाहीयेस, आत्ता तुला काहीच खायचं नाहीये आणि तुला इतकी चिडचिड होतीये, भूक लागलीये, त्यामुळे नवीन काहीतरी छान करावं असं तुला सुचणार पण नाही. आता काय करतेस मग? काय करू, मला काहीच सुचत नाहीये. अरे बापरे, फिशिरा ढसा ढसा रडायलाच लागली. मग आईने तिला अगदी जवळ घेतलं आणि म्हणलं, अगं राणी ये माझ्या जवळ ये, मी तुला एक गोष्ट सांगते. काय असतं माहितीये का? एक असतं पोट आणि एक असतं डोकं. दोघांची छान मैत्री असते. दोघं नेहमी हातात हात धरून इकडे तिकडे जात असतात आणि दोघांनाही खूप मज्जा करायला आवडते. दोघांनाही भूक लागते. फिशिराने मध्येच विचारलं, दोघांना भूक? आई म्हणाली, हो, पोटाला काहीतरी छान छान खायची भूक लागते आणि डोक्याला मज्जा करायची, खेळायची, काहीतरी नवीन नवीन बघायची भूक लागते. कधी कधी काय होतं माहितीये का? डोकं असतं ना, ते पोटाचं काही ऐकतच नाही. पोटाला जरी भूक लागली असली तरी डोकं म्हणतं, थांब रे जरा, थांब रे जरा, असं म्हणून काहीतरी मज्जा करत बसतं, खेळत बसतं. मग पोटाला हळूहळू राग यायला लागतो. तो सगळा राग मग पोट पाठवतं डोक्याकडे. मग डोक्याला पण राग यायला लागतो. असं करत सगळी चिडचिडच होते. तसंच होतंय का तुझं? फिशिराला पुन्हा मुसमुसत ते पटलं. ती म्हणली, हो तसंच होतंय माझं, पण मग काय करायचं? आई म्हणाली, काय नाही, आधी पोटाचं थोडंसं ऐकायचं, पोटाला छान छान खाऊ खायला द्यायचा. पोट मस्त खुश झालं की पोटाचा आनंद ते डोक्याकडे पाठवतं आणि मग डोकं सुद्धा खुश होतं. मग नवीन काहीतरी बघायला खेळायला डोक्याला सुद्धा उत्साह येतो. असं म्हणली फिशिरा.
मग ती अशी पोहत पोहत गेली. बाबांनी सकाळी ठेवलेला पाला तिने खाल्ला. आईनी किड्यांचा खाऊ आणला होता तिच्यासाठी, तो तिने गट्टम केला. आणि आत्ता आई समुद्री गवताचे म्हणजे सीवीडचे रोल करत होती छानसे, ते सुद्धा तिने एक दोन तोंडात टाकले. आता तिचं पोट कसं शांत झालं आणि चक्क तिला गाणं सुचायला लागलं. फिशिरा काय म्हणाली माहितीये का? डोकं म्हणालं ओ पोट भाऊ, डोकं म्हणालं ओ पोट भाऊ, खाऊन घ्या ना तुमचा खाऊ, खाऊन घ्या ना तुमचा खाऊ. मग आपण खेळायला जाऊ, मग आपण खेळायला जाऊ. चाऊ म्याऊ चाऊ म्याऊ, चाऊ म्याऊ चाऊ म्याऊ. मित्रांनो, तुमचं सुद्धा कधी कधी असं होतं का? आपल्याला कळतच नाही, भूक लागलेली असते आणि मग उगीच चिडचिड चिडचिड व्हायला लागते. असं झालं की थोडस काहीतरी खाऊन घ्यायचं. आई बाबा आजी आजोबा म्हणतात त्यातलं थोडस ऐकायचं. आणि मग एकदा का पोट भरलं की तुम्हाला पुन्हा पहिल्यासारखी खूप मज्जा यायला लागते. आवडली ना ही गोष्ट? ही गोष्ट तुम्हाला अंकामध्ये वाचता सुद्धा येईल, चित्र बघता येतील आणि ऑडिओ स्टोरीजच्या ऍपवर ऐकता सुद्धा येईल. आणि ह्याचं सबस्क्रिप्शन कुठून घ्यायचं त्याची लिंक खाली दिली आहे. मित्रांनो, फिशिरा सारख्याच चिकू पिकूच्या इतर सुद्धा भरपूर कॅरेक्टर्सच्या गोष्टी आम्ही तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येणार आहोत. तुम्हाला ह्या फिशिराच्या गोष्टी आवडल्या असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांची शेअर करा.